रसिको नमस्कार. मी शशांक लिमये. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त फकीरा या कादंबरीचं क्रमशः वाचन आपण दररोज ऐकत आहात. आज याचा पुढचा भाग. कार्तिक महिन्यापासून वैशाखापर्यंत 6 महिने फकीरा घर सोडून कुठेही गेला नाही. राधाचं काळीज डोंगरा एवढं झालं. लग्नाला आलेली सरूबाई 4च दिवस माहेरी जाऊन लगेच परत आली होती. ती राधाला काहीच काम करू देत नव्हती. सारं घर एकटीच आवडीत होती. त्यामुळं आम्ही जे पूर्वी कष्ट काढले त्यासाठी आता देवानं आम्हाला सुखच द्यायचा विचार केलाय असं राधा, राहीबाई, दौलती यांना वाटू लागलं होतं. परंतु आता साधूवरही 4 तांदूळ पडलेले पहावे हा विचार काही त्या तिघांना सोडत नव्हता. 6 महिन्यापूर्वी दूर कुठंतरी चालू झालेली तापसरी आता अगदी जवळ आल्याची बोलवा सुरू झाली होती. लोक काचवारले होते. मरणाच्या भयंकर कल्पना त्या खोऱ्यातून प्रत्येक माणसाच्या मनात नाचत होत्या. त्यातच गावच्या गावं, घरच्या घरं बसल्याच्या कथा एक दुसऱ्याला सांगत होते. आणि खरंही होतं ते. ती साथ अतिरुग्र रूप धारण करून इंच इंच जमीन व्यापीत पुढं पुढं सरकत होती. आणि गावात सात पसरताच भरला संसार जिथल्या तिथं टाकून लोक सैरा वैरा पळत होते. जणू त्यांच्यासाठी भयंकर वणवाच लागला होता. जो पळत नव्हता तो निश्चित मरत होता. 100त फक्त 10 कशीबशी वाचत होती. मरणाऱ्यांना पुरण्यासाठी माणसं उरत नव्हती. घरातली सगळीच माणसं एकदम तापसरीनं भक्ष होत होती. मग त्या घरात कोण मरण पावला हे पाहण्यासाठीही कुणाला शुद्ध उरत नव्हती. त्या भयंकर साथीची बातमी ऐकून राधाचं काळीज पुन्हा सरकलं. दौलती हबकला, राहीबाई घाबरली आणि त्या तिघांच्या पुढं एकच प्रश्न नाचू लागला. आम्ही कुसळ वाढवून मेरू घडवला, पण आता या तापाच्या साथीनं तो मेरू टिकाव धरणार का? ही साथीची भयंकर भीती पाठीवर टाकून माणसं कसं तरी तग धरत होती. परंतु पुन्हा दुसऱ्या एका तितक्याच भयंकर संकटानं मानवावर आक्रमण सुरू केलं. ज्येष्ठ महिना मागं गेला. मृग नक्षत्र निघालं. माणसांनी चपळाई करून आपापल्या जमिनी पेरून टाकल्या आणि येणाऱ्या साथीला तोंड देण्यासाठी मनाची तयारी केली. आकाशात ढगांनी प्रचंड धडपड केली. अकराळ विक्राळ ढग गगनात जमले आणि लगेच लोळत दूर निघून गेले. एकही थेंब पृथ्वीवर पडला नाही. मृग नक्षत्र कोरडं ठाण निघून गेलं. मृग नक्षत्रानं दगा दिला, पण पुढील नक्षत्र काही असंच कोरडं जाणार नाही असा विचार करून माणसांनी कोलमडणाऱ्या मनाला आशेचा धीर दिला. पण दुसरंही नक्षत्र आलं तसंच गेलं. मग मात्र हाहाकार उडाला. आषाढ कोरडा गेला आणि धूळ उडू लागली. वळवानं उगवलेली गवतं मातीत एकरूप झाली. मातीत पेरलेलं बी पाखरांनी उकरून खाऊन त्याचा माग बुजवला आणि भयंकर दुष्काळ सुरू झाला. सुंदर प्रदेश भकास झाला. एक भयंकर आग सर्व काही जाळून जावी तशी स्थिती झाली. माणसं हंबरू लागली. गुरं हाडचिंध्या खाऊ लागली. रोग, दुष्काळ आणि मृत्यू हे हातात हात घालून सर्वश्रेष्ठ मानवतेला चिरडत निघाले आणि मृत्यूचं उग्र तांडव वाटेगावच्या समीप आलं. उपाशी माणसांच्यावर साथीनं सहज कब्जा केला. घरच्या घरं कळू लागली. दुष्काळानं केवळ हाडांचे सापळे केलेली माणसं गारद करायला मृत्यूला सोपं झालं. वाटेगावात माणसं मरू लागली. 10 दिशांना अंधार दाटला. लोकांना वालीच उरला नाही. सुरुवातीला मसणवटात काही चिता जळाल्या, पण लवकरच लाकडाची टंचाई आली आणि मग मडी मातीआड करण्याचीच सर्वांच्यावर पाळी आली. परंतु लवकरच तोही प्रश्न बिकट झाला.
दुष्काळातील उपासमारीनं अस्थिपंजर झालेल्या माणसांना दुसऱ्यासाठी खड्डा खणणं अवघड झालं. मग एका एका गोरीत बसतील तितकी मढी काढली जाऊ लागली. आणि मग डोंगरातली कोल्ही लांडगे यांनी गावदरीलाच तळ दिला. वैरण न मिळाल्यामुळं मेलेली गुरं खाऊन गावची कुत्री माजली आणि सगळीकडं कोल्ह्या कुत्र्यांचं राज्य प्रस्थापित झालं. उभा मांगवाडा साथीनं कणत पडला होता. जे कोणी उभे होते ते पोटासाठी धडपडत होते. म्हातारी टाचा घासून खळ्या खाणीत होती आणि राधाबाई आणि सरू घरी दाणे दळून घरोघरी तरवणी पुरवीत होत्या. आजारांची सेवा करीत होत्या. जे काही जवळ होतं ते शेवटपर्यंत मांगवाड्यात सर्वांना चारून मग एकदम आपण सर्वच उपाशी मरायचं असा त्या दोघींनीही निर्धार केला होता. आणि फकीरा, सावळा, साधू, मुरा मरणाऱ्यांसाठी गोरी खाऊन हैराण झाले होते. एकट्या मांगाचीच नव्हे तर उभ्या गावाची मडी पुरण्याचं काम त्यांच्याकडे आलं होतं. मरणानं जातीभेदच नष्ट केला होता. दुपारची वेळ होती. वातावरण तप्त झालं होतं. फकीरा नुकताच येऊन बसला होता. सरू आणि राधा या देखील आल्या होत्या. दौलती आणि राहीबाई एका जागी बसून कोण कोण मेलं याची चौकशी करत होते. इतक्यात मोक्या आला. म्हणाला, दाजी आहे काय? हाय, या. फकीरा म्हणाला, आता कशाला येऊ? चिंगा म्हातारी गेली. मग चला तर, असं म्हणून फकीरा उठला. सर्वांनी चिंगा म्हातारीला मातीआड केलं आणि ते परत फिरले. वाटेत चालता चालता मुरा म्हणाला, दाजी, ही म्हातारी जगली असती मग काय तिला जीव कसा झाला होता वे? सावळानं खवचटपणानं विचारलं. आणि मग मुरा म्हणाला, अन्ना वाचून माणूस मरतय. म्हणजे कसं? फकीरा हुंकारला. मुरा म्हणाला, मांगवाड्यात आज घडीला चिपडबिरबी दानन आहेत. माझ्याच्यानं काय हाल भगवानात. मग काय करायचं? फकीरानं विचारलं. काय करता येत नाही, मुरा उद्गारला. बोलत बोलत ते सर्व पांदीला आले आणि मांगवाड्याकडं वळून चालू लागले. मध्येच थांबून फकीरा म्हणाला, तुम्ही जावा आणि एकूण एक माणूस जमा करा. मी गावात जाऊन येतो. असं म्हणून तो झरकन पांदीनं गावाकडे निघाला. त्याची सर्व गात्र बधीर झाली होती. तो विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या वाड्यापुढं कधी आला ते त्याच्याच लक्षात आलं नाही. समोर वाडा बघून तो एकदम भानावर आला. काळोखानं विष्णुपंतांचा तो प्रचंड वाडा गिळंकृत केला होता. सर्वत्र अंधारानं आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं होतं. गावात हुकीचू होत नव्हतं. मधून मधून एखाद्या घरी रडण्याचा हलकल्लोळ उसळत होता. पण रडणाऱ्यांना देखील रडण्यासाठी तकवा नव्हता. क्षणभर ओरडून मग पुन्हा सगळं काही शांत होत होतं. मध्येच कुत्री दीर्घ सूर काढून रडत होती. त्यामुळं गावात भेसूरता अधिक उग्र होत होती. फकीरा वाड्याच्या ढेलजेत येऊन थांबला. देवळीत जळणाऱ्या निरांजनाचा मंद प्रकाश त्याच्या मजबूत देहावर थरारला. फकीरानं हाक मारली, आबासाहेब. कोण? फकीरा. पंत गडबडीनं मधल्या अंगणात आले. पंतांच्या वयानं आता 60 गाठली होती, पण त्यांचा धिप्पाड देह अजून दणदणीत होता. प्रचंड मस्तकावरचं टक्कल, रुंद गर्दन, टपोरे डोळे आणि पल्लेदार शुभ्र मिशा यामुळं पंत एखाद्या ढाण्या वाघासारखे दिसत होते. त्यांचा आवाज गुहेत वाघ गुरकल्यासारखा गंभीर होता. फकीरा पुढं होऊन एकदम पंतांपुढं आला. त्यानं आपले कठीण मजबूत हात पाठीमागं धरले होते. त्याचे रसरसणारे डोळे पंतांवर स्थिरावले. त्याचा रुबाबदार चेहरा घामानं डबडबला. तो मनातल्या मनात शब्द शोधू लागला, पण पंतांनीच सुरुवात केली. मांगवाड्यात आणि महारवाड्यात काय चाललंय? त्यांच्या करारी नेत्रात चिंतेचा भाव तरळला.
देवळीत जळणाऱ्या निरांजनाकडे पाहत फकीरा म्हणाला, मांगामाराचा वंश उरत नाही आता आबा. आतापर्यंत किती माणसं दगावली. 4 दिवसात बारीक मोठी ईस. फकीरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चडफडत गेले. मग तुझं म्हणणं काय आहे? पंतांनी पुन्हा प्रश्न केला. फकीरा ओठांवरून कोरडी जीभ फिरवत म्हणाला, भाकरी भाकरी करून पोराचं चरफडून मरणं आणि त्यांचा तो हंबरडा आता माझ्याचा नका ऐकवना. ढेकळावानी काळीच हिरगाळतंय माझं. फकीराच्या पापणीत देवळीतील त्या निरांजनाच्या प्रकाशाचे कण लोंबू लागले आणि त्यानं गर्कन मान फिरवून आसू दडवले. तसं नाही, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले. फकीरा रे, धीरानं घ्यायला पाहिजे आता. आबा. फकीराच्या काळजातून कणत बोला. मांग मार भोपळी आणि करडूचा पाला खाऊन जगतोय, पण जमना. निस्ती उपासमार असती तर पोट बांधून काळी शाबूत ठेवलं असतं. हे साथीनं कडेलोट केलाय पार आमचा. फकीरानं पुढचे शब्द गिळून घेतले आणि पंतांकडे पाहिलं. पंतांनी पुन्हा तोच प्रश्न केला. मग आता पुढं काय? पंतांचा धीर गंभीर आवाज वाड्यात घुमला आणि फकीरा मंद स्वरात म्हणाला, तुम्हीच सांगा. मी काय सांगू? गाव दुष्काळाच्या दाढेत आहे हे मी सरकारात कळवलं आहे, परंतु टीजभर चिठ्ठीनं त्याचं उत्तर नाही आणि मी म्हणजे केवळ मृतांची नोंद करणारा झालोय. मग आमासने धनी कोण? फकीराचा स्वर वैतागला. कोण कुणाचा धनी नाही. पंत चटकन बोलून गेले. माझ्या भोवती आक्रोश सुरू आहे. मी संकटात आहे, परंतु माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलंच पाहिजे. मरणापेक्षा आज जगणं महत्त्वाचं आहे. पण आबा कसं? फकीरा अधिकच चिडक्या सुरात उद्गारला. जसं जमेल तसं. पंत खटकन बोलले. काहीही करा पण जगा. त्यांनी झेप घेऊन निरांजनाती वात वर करून मोठा प्रकाश केला. प्रकाशाची पाचर अंधारात खोल गेली आणि अंधार थरारला. मग आम्ही काय करावं? फकीरानं गोंधळून पुन्हा तोच प्रश्न केला आणि पंतांचा चेहरा बिथरला. त्यांच्या आवाजात अधिक कडवटपणा आला. ते मला कळत नाही. पंत गळ्यातील जानव्याला करकसून तिढा देत म्हणाले, तुम्ही कुत्र्यासारखं मरू नका. हेही दिवस जातील. पंतांच्या मुखातून शब्दाऐवजी निखारेच बाहेर पडले आणि फकीराच्या अंतःकरणात धैर्याचा महासागर लाट उसळीत उठला. त्यानं पंतांपुढे हात टेकला. तो उठून म्हणाला, आबा, मी जातो. जा जा. उकिरड्याचा पांग फिटतो आणि तुम्ही तर माणसं आहात, माणसं. पंतांनी फकीराला निरोप दिला. काजळी झाडताच ज्योत प्रखर व्हावी तद्वत फकीराचं मन उजळलं. गगनाला गवसणी घालण्याची प्रबलता त्याच्या छातीत निर्माण झाली. त्याच्या तरुण पायात विजेप्रमाणे हिंमत संचारली. तो चिखल तुडवावा तसा अंधार तुडवीत बेभान होऊन मांगवाड्याकडे विद्युत गतीनं निघाला. तुम्ही जगलंच पाहिजे हे पंतांचे शब्द त्याच्या डोकीवर घण घालीत त्याच्याबरोबर धावत होते. त्या शब्दांचं काहूर उठलं होतं आणि ते जणू फकीराला लोटीत सुटलं होतं. मांगांची आणि महारांची ती 200 घरं त्या काटेरी निवडुंगाच्या कड्यात गांगरून बसली होती. गंभीर शांतता नांदत होती. वाऱ्याच्या झपाट्यानं ते निवडुंग करकरत होतं. जणू काही वातावरण दाणेच खात बसलं होतं. मध्येच एखादं घुबड घुतकार करून भीतीला उठवीत होतं. तिथं माणसाचं अस्तित्व निश्शब्द त्या काट्यात रांगत होतं. फकीराच्या दारापुढच्या लिंबाखाली जेवढी उभी माणसं होती तेवढी जमून फकीराची वाट बघत होती. या निकराच्या समयी पंत काय सांगणार हे ऐकण्यासाठी त्यांची मनं उत्सुक झाली होती. जे अगदी जेर झाले होते आणि भुकेनं वाकले होते ते मनात म्हणत होते, पंतांच्या मनात देव शिरावा आणि त्याने पंतांना सांगावं, या गरिबासनी दे बाबा,
घरात काय असल नसल ते दे. तर कोणी अंधारात फकीराच्या वाटेकडे रोखून पाहत अंदाज बांधत होतं. फकीरा येताना 25 पोती जोंधळे घेऊन यावा. फकीराचं पंतांवर भलतंच वजन आहे. पंत फकीराचा बोल वाया जाऊ देणार नाही आणि यावेळी पंत नक्कीच महारमान मरू देणार नाही. असे नाना तर्क करत माणसं फकीराची वाट पाहत होती. त्यांच्या डोळ्यातील बुबळं कार्यक्षम झाली होती. मन सारी दुःख विसरली होती. पंत काहीतरी करतील या एकाच आशेनं त्यांच्या रक्तबंबाळ मनांना हुरूप आला होता. आपला निर्वंश होणार ही भीती पार विसरून ते आता अंधारातून त्यांच्याकडे येणाऱ्या धान्याच्या पोत्यांचा हिशोब करीत होते. इतक्यात अंधारातून एक धिप्पाड आकृती प्रचंड काठी टेकीत अंगावर घोंगड्याची खोळ घेऊन त्या झाडाकडे येताना सर्वांना दिसली. आला फकीरा, आला फकीरा असं मनात म्हणून सर्व सरळ बसले. ती कानाची कवाड खाडकन उघडली गेली, परंतु दुसऱ्या क्षणी ते निराश झाले. ती आकृती त्यांच्याजवळ येताच तो फकीरा नव्हे हे लक्षात येऊन कोणीतरी विचारलं, कोण हाय? म्या तायनुमार गा. अंधारात सर्व वळवळ झाली. पुन्हा स्वर नरमाईनं कणले. काय काय तायनुबा, कसं? सारीच माणसं वळीनं निघून आलोय, तायनू गंभीरपणे म्हणाला आणि भैरूने विचारलं, म्हाताऱ्याचा ताप उतरला का? या तापाला औषध नाही. सावळाचा आवाज चर पडला. तायनू म्हणाला, या तापावर एकच औषध आहे. कंच कंच. जवळजवळ सर्वांनी तोच प्रश्न एकदम विचारला आणि मग तायनू महार म्हणाला, भाकरी. भाकरीचं नाव ऐकताच सर्व पुन्हा खिन्न झाले. त्यांचं जगणं मरणं भाकरीच होतं आणि तीच त्यांना मिळत नव्हती, नव्हे दिसत नव्हती. केवळ कोरडी भाकरी मिळावी यासाठी ती माणसं चरफडत होती. एवढ्यात फकीरा आला. त्याबरोबर सर्वांनी कान टवकारले. त्यांचे चेहरे गंभीर झाले. पटकुरं झटकून काहीजण किंचित पुढे सरकून बसले. मग सगळ्यांनी आपले निश्वास रोखून धरले. सर्व डोळे फकीरावर स्थिर झाले आणि लिंबाच्या मुळीवर बैठक मारून फकीरा म्हणाला, बोला गा. तायनुमार पुढे सरकत शांतपणे म्हणाला, काय म्हणलं पंत? त्यांनी जगायला सांगितलंय, फकीरा म्हणाला. पण कोरड्या बोलानं आम्ही कसं जगायचं हा? सावळ्या बसल्या जागचा उठून बोलला आणि जरा पुढे येऊन बसला. खरं आहे ते, फकीरा म्हणाला. आपण कुलकर्णी एकाच वाटेवर वाटचाल करतोय, मात्र फरक एवढाच की आपण आधी पोचणार निपंत वाईच मागणं त्याच जाग्यावर येणार, म्हणजे मरणार. आलं का ध्यानात? मग आमची वाट काय? मुरा उद्गारला. आम्ही म्हणजे मेलच पाहिजे का काय? की उंडाहरी महार ओरडला. नाही, आम्ही जगलंच पाहिजे, फकीरा खेकसला. अरे पण कसं? सावळानं मान वाकडी करून विचारलं. कोंडी महार खांद्यावर ताऱ्या घेऊन उभा होता. त्यानं हात जोडून विचारलं, पांडुरंगा इट्टला, माझी 2 पोरं घडीची सोबती आहेत. त्यांच्या पोटात आज 2 दिवस शिपीभर बी तरवणी नाही. आता मी काय करू? हां, मी म्हणन तसं करा, फकीरा ताडकन उठून ओरडला. काय करू काय करू? बोला दाजी. सर्व कंठातून एकच प्रश्न बाहेर पडला आणि त्या सर्व गोंगाटावर मात करीत फकीरा म्हणाला, पंतांनी सरकारात अर्ज केलं, पण सरकार काय उत्तर देत नाही. मारुतीवाणी तोंडाची माणसं बघून आमासनी वाटलं हे मारुतीच्या वंशाचं राज आहे. तर आता मात्र असं वाटतंय की हे कुंभकर्णाच्या अवलादीचं राज आहे. आपण तलवार घेऊनच ह्यांच्या उरावर नाचलं पाहिजे. आपण तलवार घेऊनच त्यांच्या उरावर नाचलं पाहिजे. हे फकीराचे निर्वाणीचे शब्द त्या काळोखात ऊर चिरीत दूर गेले. फकीरा चपळाईनं घरात गेला.
त्याच्या पाठोपाठ राधा, दौलती, राहीबाई, सरूबाई ही घरात गेली. फकीरा त्वेषानं पेटला होता. त्यानं देव्हाऱ्याकडे झेप घेऊन ती तलवार हाती घेतली. हीच तलवार धरून राणोजी शिगावच्या भर जत्रेत निर्भय झाला होता. हीच तलवार धरून फकीरानं खोताचा हात तोडला होता. फकीरानं मग आईच्या पायावर डोकं ठेवलं. राहीबाई आणि दौलती यांच्या कृशपायांना मिठी मारून सद्गदित होऊन तो म्हणाला, आई, थोरली आई, आबा, मी मरून ही मरणारी माणसं जगवणार, मला अडवू नका. मग त्यानं सरूबाईच्या पाठीवरून हात फिरून म्हटलं, आपकू न ग, सांभाळचा ग. आणि तो बाहेर आला. त्याच्या हातातली ती नंगी तलवार बघून सर्वांच्या छातीत हत्तीचं बळ खवळून उठलं. क्षणभर हालचाल झाली. फकीरा एक एक नाव उच्चारू लागला. साधू, बळी, मुरा, केरू, सावळुनाना, खमांडी, तायनुमार, केसुमार, सुकाना, भाना आणि ज्यांच्या पायात आणि उरात हिंमत असेल त्यानं एका बाजूला निघावं. त्याचा हुकमी आवाज ऐकणाऱ्याच्या उरात शिरू लागला आणि प्रत्येक हृदयातून हुंकार निघू लागला. घोंगावत आग्या मोहोळ उठावं तद्वत 150 माणसं उठून बाजूला झाली. अंगात त्वेष चढून बेभान झालेल्या सावळानं डोकीवरचं घोंगडं हवेत फिरकावून शड्डू ठोकला. उभं राहू नका, हात्यारं घ्या, हात्यारं उपाशी मरत्यात. फकीरा म्हणाला, होय, हात्यारं घ्या. क्षणभर धावपळ झाली. कुऱ्हाडीचे दांडे ठोकून बसले. तलवारी झळझळल्या. मग म्हाताऱ्या कोताऱ्यानं उद्देशून फकीरा म्हणाला, आम्ही येईपातूर तुम्ही मड्यासनी पाणी पाजून जतन करा. उद्या सकाळी अन्नाचा ढेग लावतो हात, घाबरू नका. आकाशात गडद काळोखात 2 चांदण्या मंद लुकलुकत होत्या. त्यांचा चोरटा प्रकाश फकीराच्या तलवारीच्या पात्यावर पडून ती तलवार उग्र भासू लागली. फकीरानं आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला. त्याच्या पाठीमागं 150 हत्यारं चकाकत निघाली. उरलेली माणसं आपापल्या घराकडे गेली. गबऱ्याला तरी घेऊन जा, राधा काळीच कठीण करून म्हणाली आणि खटकन थांबून फकीरा उतरला. नग, त्याला आत्ताची दौड निभणार नाही, तो थकलाय. त्याबरोबर गोठ्यात गबऱ्या खेकाळला. त्या खेकाळण्याचा आवाज त्या निवडुंगात निनादला. राधाचं काळीज निर्धास्त झालं. जणू गबऱ्यानं घाबरू नको, फकीरा विजयी होऊन येणार असा तिला धीरच दिला. गावाबाहेर पडून माळाला लागल्यानंतर सावळानं आपली चाल वाढवून ती फकीराशी जुळवली आणि त्याच्या पार खांद्यापाशी तोंड नेऊन तो म्हणाला, दाजी, आपण कुठं जायचं? माळवाडीच्या मटकऱ्याला लुटाया, फकीरा उद्गारला आणि वादळाप्रमाणे समोर पाहत धावत निघाला. मग सारेच धावू लागले. धन्यवाद.